नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्पष्टपणे जाहीर केलंय की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच या ठिकाणी वाटप होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं आहे। तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं पाहिलं असेल की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहिला गेला तर तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यास विलंब झाला। या कारणामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज होते आणि नाराजी होणं देखील बनतंय शेतकरी बांधवांनो, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मुख्यमंत्री साहेब म्हणतात आज येणार, उद्या येणार, असं करत करत पुढे ढकलण्यामध्ये आलेला आहे। परंतु आज यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, या कारणामुळे नमो शेतकरी योजना 10वा हप्ता देण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय। आणि आजपासूनच म्हणजेच की सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो हे वाटप चालणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते, आता अशा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता वाटप करण्याला सुरुवात केली आहे। फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा रक्कम जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय, तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का, हेच तुम्हाला आता सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। फक्त 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र नसाल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणते कामे करायचे आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, आता हे तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, त्या म्हणजे की 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती म्हणजेच की आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत कधी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झालाय, 10वा हप्ता जमा झालाय असा मेसेज येणार आहे। त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतंय की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे। नीट लक्ष देऊन तुम्ही यासाठी पात्र आहेत का हे देखील पाहायचं आहे। आणि जर का अपात्र असाल तर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहिती सांगणार आहे, आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। आता कोणती कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र होणार आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहत चला। तर आता पहा, नंबर 1 वरती काम करण्याचं सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी। अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, नमोचा 10वा हप्ता जमा झाला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे
अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ही केवायसी करून घ्यायची आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ही केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम असणार आहे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड सुद्धा लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नमोच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर मग तुमचं म्हणजेच की आधार कार्ड सुद्धा बँक खात्याशी लिंक करा, ही केवायसी सुद्धा पूर्ण करा, फार्मर आयडी कार्ड जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन नक्की काढा। तर आता हे कामे होते हे जर का तुमची पूर्ण असतील आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार ते आपण जाणून घेऊया। जर का शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून अमरावती राहून म्हणजेच की तुम्ही शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे।